सरकारी स्कॉलरशिप परीक्षा हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर काय येतं? पुस्तकांचा डोंगर, रात्री अपरात्री केलेला अभ्यास आणि मनात एकच धाकधूक, यश मिळेल ना? पालक असोत की विद्यार्थी, दोघेही जीव तोडून मेहनत करतात, पण एवढं सगळं करूनही निकाल मात्र हवा तसा लागत नाही. असं का होतं? चला आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया आणि त्यावरचा एक ठोस उपाय शोधूया. ओके, तर सुरुवातच एका थेट प्रश्नाने करूया. विचार करा, आपल्या मुलांच्या दप्तरात ती रंगीबेरंगी चकचकीत पुस्तकं किती छान दिसतात नाही का? पानं उलटायला पण भारी वाटतात. पण एक मिनिट, शेवटी महत्वाचं काय आहे? त्या पुस्तकाचं सुंदर कव्हर की त्यातून मिळणारा चांगला स्कोअर? आणि खरी गोम तर इथेच आहे. बघा, एका बाजूला ही सगळी आकर्षक ग्लॉसी पुस्तकं आणि दुसऱ्या बाजूला परीक्षेच्या निकालाची ती कठोर ब्लॅक अँड व्हाईट मार्कशीट. आणि समजा त्या मार्कशीटवर यश नसेल तर काय? तर मुलांचा आत्मविश्वास पण अगदी त्या काळ्या पांढऱ्या रंगांसारखाच फिका पडून जातो, नाहीसा होतो. मग असं का होतं? यामागचं खरं कारण काय असेल? बघा, गंमत म्हणजे समस्या पुस्तकांची नाहीये. बाजारात चांगली पुस्तकं उपलब्ध आहेत. खरी समस्या आहे अभ्यासाच्या पद्धतीमध्ये. एक ठोस सिस्टम पूर्णपणे गायब आहे, तीच खरी समस्या आहे. आता बघा, पालक म्हणून आपण काय करतो? आपल्या मुलांसाठी जिथून मिळेल तिथून सगळं साहित्य गोळा करतो, बरोबर? एक मराठी माध्यमाचं पुस्तक घेतलं, एक इंग्लिश मीडियमचं गाईड आणलं, कोचिंग क्लासच्या नोट्स आहेतच, आणि हो, यूट्यूबवरून डाउनलोड केलेल्या त्या असंख्य PDF फाईल्स, हे सगळं असं मुलांच्या टेबलावर रचलेलं असतं. आणि ह्या माहितीच्या महापुरात होतं काय माहितीये? विद्यार्थ्यांना अभ्यासातली जी मूळ संकल्पना आहे, जी कॉन्सेप्ट आहे, ती सापडतच नाही. महत्वाचे फॉर्म्युले कुठे आहेत, प्रश्नांचे नेमके प्रकार कोणते, हे सगळं त्या कागदांच्या गर्दीत अक्षरशः हरवून जातं. त्यांना अभ्यासाऐवजी फक्त एक गोंधळ दिसतो आणि हाच गोंधळ त्यांचा आत्मविश्वास कमी करतो. तर आपण आता मूळ समस्येपर्यंत पोहोचलो आहोत. ही पुस्तकाची समस्या नाहीये, ही आहे सिस्टीम शून्य असण्याची समस्या. म्हणजे काय? तर एक अशी अवस्था जिथे वेळ पण जातो, मेहनत पण होते, पण अभ्यासाला योग्य दिशाच नसल्यामुळे सगळं वाया जातं. बरं, मग या सिस्टम शून्य समस्येवर उपाय काय? याच समस्येला मात देण्यासाठी खास विचार करून, जणू काही इंजिनिअरिंग करून तयार केलेला एक जबरदस्त उपाय आहे, तो म्हणजे SDA पॅटर्न कलर बुक सिरीज. आणि ही सिरीज एका अगदी स्पष्ट समीकरणावर, एका फॉर्म्युलावर काम करते. तर हे यशाचं समीकरण आहे तरी काय? सोपं आहे. बघा, माइंड मॅप प्लस कॉन्सेप्ट मॅप प्लस फॉर्म्युला कॅप्सूल प्लस पॅटर्न वाईज MCQ. आणि या सगळ्याचा रिझल्ट काय? तर स्कॉलरशिपसाठी 100% तयार झालेला विद्यार्थी. चला आता यातला प्रत्येक भाग नेमका कसा काम करतो ते जरा खोलात जाऊन बघूया. तर सगळ्यात पहिलं हत्यार आहे माइंड मॅप्स. म्हणजे काय? तर विचार नकाशा. याचा फायदा काय? तर अख्खाच्या अख्खा धडा एकाच चित्रात दिसतो. मेन पॉइंट कोणता, त्याला जोडलेले सब पॉइंट्स कोणते, हे सगळं एका नजरेत क्लिअर होतं. विद्यार्थ्यांच्या डोक्यात त्या धड्याची एक पक्की फ्रेमच तयार होते. पुढचा भाग आहे फॉर्म्युला कॅप्सूल्स. यात काय केलंय तर सगळी महत्वाची सूत्र म्हणजे फॉर्म्युले वेगवेगळ्या रंगांच्या कॅप्सूलमध्ये दिले आहेत. हे रंग म्हणजे एक प्रकारे मेंदूला सिग्नल आहे की अरे लक्ष दे, या फॉर्म्युल्यावर प्रश्न 100% येतो. आणि मग परीक्षेच्या ऐनवेळी सूत्र आठवायला याची प्रचंड मदत होते. आणि आता सगळ्यात महत्वाचा भाग, तो म्हणजे पॅटर्न वाईज सोडवलेले MCQs. हे प्रश्न जुन्या प्रश्नपत्रिकांच्या आधारावर बनवलेले असतात. पण इथे खरी गंमत काय माहितीये? इथे फक्त उत्तर दिलेलं नाहीये, तर ते उत्तर कसं आलं, ते सोडवण्याचा पॅटर्न काय आहे हे शिकवलं जातं. आणि एकदा का तो पॅटर्न डोक्यात बसला की मग विद्यार्थी कोणताही नवीन प्रश्न सहज सोडवू शकतो. म्हणजे मुद्दा अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. ही सिरीज फक्त दिसायला छान आहे म्हणून नाही, तर ही एक अशी पक्की सिस्टीम आहे जी खास निकाल देण्यासाठी, म्हणजे रिझल्ट देण्यासाठीच बनवली आहे. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. ही सिरीज म्हणजे फक्त एक पुस्तक नाहीये, ही एका मोठ्या लर्निंग इकोसिस्टमचा भाग आहे. म्हणजे पुस्तकासोबत तुम्हाला खास ऑडिओ स्पष्टीकरण पण मिळतं. विचार करा, पाहणं, वाचणं आणि ऐकणं या तिन्ही गोष्टी एकत्र येतात आणि मग शिकणं कितीतरी जास्त प्रभावी होतं. तर मग हा SDAचा गेम प्लॅन आहे कसा? अगदी सोपा. विद्यार्थी पुस्तकातला माइंड मॅप बघतोय आणि त्याच वेळी SDA पॉडकास्टवर त्याचं सविस्तर स्पष्टीकरण ऐकतोय. म्हणजे काय? तर डोळे आणि कान दोन्ही एकाच वेळी कामाला लागतात. यालाच म्हणतात ॲक्टिव्ह लिसनिंग. आणि जेव्हा आपले डोळे आणि कान एकत्र काम करतात ना, तेव्हा शिकलेली गोष्ट थेट मेंदूत खोलवर जाऊन बसते. याचा खरा फायदा कधी होतो? परीक्षेच्या वेळी. जेव्हा प्रश्न वाचल्या वाचल्या मेंदू लगेच त्याचा पॅटर्न ओळखतो आणि उत्तर समोर येतं. आणि ही SDA सिस्टीम फक्त विद्यार्थ्यांसाठीच आहे असं नाही, तर ती सगळ्यांसाठीच उपयोगी आहे.
विद्यार्थ्यांना तर प्रभावीपणे शिकायला मदत होतेच, पण शिक्षकांना सुद्धा एक पद्धतशीर आराखडा मिळतो की शिकवायचं कसं. आणि हो, पालकांनाही कळतं की घरी मुलांना आत्मविश्वासाने मार्गदर्शन कसं करायचं. चला आता एका खूप महत्वाच्या आणि थोड्याशा भावनिक मुद्द्यावर बोलूया. ही जी स्कॉलरशिप आहे ना, ती फक्त काही हजार रुपयांची गोष्ट नाहीये. याच्या मागे खूप मोठ्या भावना गुंतलेल्या आहेत, मुलांचं भविष्य गुंतलेलं आहे. फक्त एक क्षण प्रामाणिकपणे विचार करा. मुलांनी रात्रंदिवस जागून अभ्यास केलाय, आपण महागड्या क्लासची फी भरलीय. एवढं सगळं करूनही जेव्हा ती गुणवत्ता यादी लागते आणि त्यात आपल्या मुलाचं नाव नसतं, तेव्हा काय वाटतं? काळजाचं पाणी पाणी होतं, नाही का? त्या एका क्षणी मुलांच्या मनात एक वाक्य कायमचं घर करून बसतं, कदाचित स्कॉलरशिप माझ्यासाठी नाहीच. हा जो न्यूनगंड आहे, हा जो स्वतःवरचा अविश्वास आहे, तो त्यांच्यासोबत आयुष्यभर राहू शकतो. आणि हे सगळ्यात धोकादायक आहे. हो खरे, शिष्यवृत्तीची रक्कम 15,000 रुपये आहे आणि ती नक्कीच महत्वाची आहे. पण त्या 15,000चं काय? ते येतील आणि जातील, पण त्या गमावलेल्या आत्मविश्वासाचं काय? तो परत आणणं कितीतरी पटीने कठीण आहे. हीच अपयशाची खरी किंमत आहे, जी आपल्याला मोजावी लागते. आणि म्हणूनच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे SDA सिरीज हे फक्त एक पुस्तक नाहीये, ते एक शस्त्र आहे. एक असं शस्त्र जे विद्यार्थ्यांच्या मनातून मी हे करू शकत नाही ही भावना काढून टाकतं आणि त्या जागी एकच विश्वास निर्माण करतं, हो, मी 15,000 रुपये जिंकू शकतो. तर मग जर कोणी पालक ऐकत असतील तर आता बाजारातून कोणतंही पुस्तक उचलणं थांबवा. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी एक यशस्वी सिस्टम निवडा. जर शिक्षक ऐकत असतील तर आपल्या पूर्ण बॅचसाठी यशाचा हा ब्लूप्रिंट वापरा. आणि विद्यार्थी मित्रांनो, फक्त वाचत बसू नका, या सिस्टमचा वापर करा आणि विजयाची तयारी करा. कारण शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी, स्कॉलरशिपचे ते 15,000 रुपये आज मिळतील, उद्या खर्चही होतील, पण या यशातून जो आत्मविश्वास मिळतो ना, तो आयुष्यभर त्या मुलांसोबत राहतो. आणि हीच SDA पॅटर्न कलर बुक सिरीजची खरी ताकद आहे.